तुम्ही काय करता राव? कधी येता इथं उचलून फिरवता? तुम्हाला जर समजा याच्यामध्ये जर समजा कमी खर्चात अजून करायचं असेल मित्रांनो, हे कोरिओ कॉम्बो काय कसं केलंय खतरनाक. तो कुत्रा बराच मगाशी मध्ये गेला होता. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जात आहोत मुरुडच्या बीचला. तुम्हाला माहिती आहे मुरुड हा खूप फेमस बीच आहे. आपण आतापर्यंत ना अनेक बीच वगैरे बघितले, म्हणजे सांगायला गेलं तर लाडघर बघितला, केळशी बघितला, परत करदेव बघितला, बरोबर. अशा अनेक बीच आपण बघितलेले आहेत. तर आज मी तुम्हाला एक लय फेमस आहे मुरुड बीच. ते फेमस का बरं? तिथं ॲक्टिव्हिटीज भरपूर होतात. परत तिथं म्हणजे तुम्हाला सांगू जेवण वगैरे मस्त मिळतं, हॉटेल्स वगैरे भारी आहेत, बीच पण एकदम क्लीन आहे. असं तर भारी आहे म्हणजे तो एकूण एक सांगायला गेलं तर. आणि त्या म्हणजे दापोलीपासून अंतर आहे ना, ते जवळपास 12 ते 15 किलोमीटर एवढ्या दरम्यान आहे. आणि रस्ता पण चांगला आहे. जरा थोडासा नॉर्मल खराब आहे, पण शॉर्टकट 2-3 रस्ते आहेत. आणि तिथून तुम्ही 3-4 बीच हे बघू शकता, कवर करू शकता. म्हणून मग तो बीच मला जरा मस्त वाटतो. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो ना, फायनली आपण इथं पोचलो आहे म्हणजे मुरुडला. आणि गाडी आम्ही तिकडेच पार्क केलेली आहे, म्हणजे इकडं पुढं नाही आणली, कारण काय गर्दी भरपूर आहे. आणि जरा कशा आज कार्यक्रम आहे, 26 जानेवारीला आपण हा व्हिडिओ काढतो आहे, म्हणून इकडे कार्यक्रम वगैरे पण भरपूर आहेत. म्हणून म्हटलं इकडे साईडलाच ठेवू. तुम्हाला ते मंदिर पण दाखवायचं राहून गेलं. इथं एक मंदिर आहे, म्हणजे पुरातन काळातलं आहे, स्वयंभू बोलतात. तर तसं मंदिर आहे, ते तुम्हाला पुढे मी दाखवतो. तर कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपण पोचू, इथून थोडंसं पायी जाऊ चालत, एवढं काही लांब नाही. आणि मित्रांनो, आपण ज्या गावात आलो ना, ते भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचं गाव आहे. आणि ही जी शाळा आहे ना, ही जवळपास माहिती आहे का तुम्हाला 1834मध्ये बांधलेली, म्हणजे चालू केलेली होती, इंग्रजांच्या काळात होती. आणि ती शाळा आज पण चालू आहे, जिल्हा परिषद शाळा आहे. तर ती पण अजून पण चालू आहे. तर सगळ्यांना विनंती आहे की ह्या ज्या आपल्या शाळा आहेत ना जुन्या, त्या टिकून ठेवा, नाही तर कधी या शाळा जातील याचा भरोसाच नाही. कारण तुम्हाला माहिती आहे आता काय चालू आहे ते, याची पूर्ण जी माहिती आहे ना ती इथं दिलेली आहे, हे तुम्ही बघू शकताय. आणि आता तुम्ही फोटो पण काढून घेऊ शकता वाचायला मस्त. तर हे असं गाव आहे आणि इथं समोरच हे मंदिर आहे. हेच ते मंदिर आहे, दुर्गादेवी मंदिर मुरुड. तर हेच पण तुम्हाला दाखवतो. सध्या काम चालू आहे वाटतं पेंटिंगचं. तर हे बघा, हे खूपच जुनं मंदिर आहे, म्हणजे तुम्हाला वाटलं तर तुम्ही येऊ शकता बघायला. जर समजा बीचला जात असेल तर इकडनंच जाल तुम्ही, तर या आणि मस्त बघून जा. मित्रांनो, हे कोरिओ कॉम्बो काय कसं केलं आहे खतरनाक. हे एका लाकडावर केलं आहे बरं का, म्हणजे असं नाही की दुसरं वरतून जोडलं आहे. दगड आहे की लाकूड आहे? नाही रे, लाकूड आहे, लाकूड आहे, लाकूड आहे. आता इकडं बीचवर ना रिसॉर्ट वगैरे भरपूर मिळतील, हॉटेल्स वगैरे पण मिळतील. इकडे बघू शकता, आय लव्ह मुरुड बिरुड सगळं आहे. आणि काय काय भेटेल ते पण लिहून ठेवलं आहे. ह्या हॉटेल्स आहेत, मग इकडे हॉटेलची काही कमी नाही आहे. म्हणजे राहायची वगैरे चांगली सोय आहे, होमस्टे वगैरे पण भरपूर आहेत. हे बघा, इकडे हॉटेल्स वगैरे आहे सगळं. ओव्हरऑल सांगायला गेलं तर सगळं म्हणजे काही परिपूर्ण असा बीच आहे. तुम्हाला हॉटेल्स आहे, सगळं कोकणी जेवण वगैरे 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 सगळं मिळेल. वातावरण पण भारी आहे, तुम्ही बघू शकता. आता एंट्री केल्या गेल्या कसं आहे, वाटतं एकदम भारी. पुढं आहे बीच. तर मित्रांनो, फायनली आपण आता पोचलो आहे. हे बघा, मस्त एकदम वातावरण एकदम फ्रेश आहे. आणि आपण सकाळ सकाळ आलो आहे. सकाळ सकाळ इकडं ना म्हणजे वातावरण एक भारी. आणि गर्दी तुम्ही बघू शकताय, विकेंड आहे मित्रांनो, गर्दी अशी बेकार आहे ना. आता ह्याच्यावरून तुम्ही जज करू शकता की एवढी गर्दी आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता की कसा असेल बीच. एक नंबर बीच आहे, खतरनाक आहे. अरे बापरे, गर्दी म्हणजे एकदम लय बेकार आहे. हे तुम्ही बघू शकताय. सायकल हे जरा नवीन कन्सेप्ट आहे इकडे. जरा मागच्या वेळेस चालतो तेव्हा हे नव्हते, पण आता ह्या वेळेस आहे बघा सायकल वगैरे. आणि मस्त आहेत. 4 माणसं जाऊ शकतात सहजमध्ये, 2 पोरं आणि 2 मोठे माणसं, बरोबर. तर अशी सायकल आहे. ह्या बीचला तुम्ही काय यावं तर दापोलीपासून खूप जवळ आहे आणि खूप छान बीच आहे. तुम्ही आता बघू शकता, म्हणजे गर्दी वगैरे भरपूर आहे. तसंच अजून सांगायला गेलं ना तर इथे तुम्हाला जेवायला वगैरे पण मस्त मिळेल. आणि म्हणजे फ्रेशनेस आहे खूप, म्हणजे मस्त वातावरण वगैरे आहे.
तुम्हाला असं काही वाटणार नाही की आपण कुठंतरी आलो आहे वगैरे वगैरे. आणि दुसरं अजून काही गोष्टी म्हणजे अशा आहेत की इतर बीचवर तुम्ही जर समजा गेलेत ना तर तुम्हाला जायचे वांदे होतील. इथं काही वांदा होणार नाही जायचे. बसेस वगैरे भरपूर आहेत किंवा तुम्ही प्रायव्हेट जर समजा व्हेकल आणत असेल तर पार्किंगला पण जागा आहे, असं काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे तुम्ही आणू शकता आणि एकदम चिल आहे, गर्दी भरपूर असते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. म्हणून हा बेस्ट बीच आहे तुम्हाला इथे यायला. त्याचं लोकेशन पण मी तुम्हाला खाली टाकून देत आहे. तर चला आता परत एन्जॉय करूया इथं. नाही तर मध्ये हे तुम्ही बघू शकता स्पोर्ट ॲक्टिव्हिटी चालू आहे, हे बघा. आणि लय मजा येते बरं का. मी ऐकून आहे फक्त, मी तर काही कधी केली नाही. आम्ही ओरिजिनल होड्यात बसून आलो आहे डायरेक्ट समुद्रात 40-40 किलोमीटरमध्ये गेलो मच्छी मारायला. त्याच्यामुळं हे काय एवढं काही विशेष नाही. तरी ना कुत्रा आणलाय, जर्मन शेफर्ड आहे. याला मस्त एकदम चिल करून राहिले, काय पाहिजे अजून. तो कुत्रा बराच मगाशी मध्ये गेला होता आणि आता परत बाहेर निघालाय. इकडे फुल एन्जॉय चालू आहे. तुम्ही काय करता राव, कधी येता इथं उचलून फिरवता. हे बघा काय काय सोयी चालू आहेत ड्रॅगन न्यायचा विचार वाटतं चालू आहे मित्राचा, की काय वळवून ठेवतो, कसा काय करतो काय माहीत. नाही वाटतं वळवून ठेवला दिसायला पाहिजे ना समोर त्याला की काहीतरी इथं आहे असं. आणि तुम्ही गर्दी बघू शकता, लय बेकार कंडिशन आहे. बेकार म्हणजे लय गर्दी आहे, हे बघा. तर मित्रांनो मगाशी तुम्हाला नाही का दाखवला, त्याने मगाशी थांबवलं होतं पण आता बघा परत तिकडे घेऊन गेला बीचला. म्हणजे कुठं तरी बुकिंग झालं आहे असं वाटतंय मला. याच्यावर लय मजा येत असेल बरं का. आले तर नक्की ट्राय करा तुम्ही. आम्ही तर काही करणार नाही तुम्ही वगैरे करा ट्राय. तर मित्रांनो जातं आहे वाटतं हे इकडं, म्हणजे ड्रॅगन आहे तो जाऊ राहिला आहे मध्ये. तो आता जरा बघूया काय कसं काय करतात ते. आता इथं बसवायला सुरुवात केली त्यांनी, बघू काय होतं ते पुढं. त्याला पुढे एक म्हणजे स्पीड बोट अटॅच करतील आणि ती घेऊन जाईल यांना तिकडं मध्ये फिरायला. तर मित्रांनो इकडे स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहेत ना त्याचे भरपूर इकडे म्हणजे आहेत साधनं, हे बघू शकता तुम्ही. आणि इथं स्टॉल पण त्यांचेच आहे ते सगळे. आणि आता वाटतं इकडे हे काही जाणार आहे, काय आहे ते काय माहीत. ऑक्टोपस आहे काहीतरी, ऑक्टोपससारखं आहे ते जाणार आहे. आणि तिकडं अजून परत ड्रॅगन पण आहे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील बीचला. आणि तिकडे पार्किंग आहे मस्त, तिकडे गाडी लावू शकता. इकडं बुकिंगचे चालू आहे, म्हणजे स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहे त्याचे बुकिंग चालू आहेत ते तुम्ही बघू शकताय. आणि इकडे अजून स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज आहेत. मित्रांनो इकडे आता बनाना राईड चालू होणार आहे. मस्त एकदम फुल एन्जॉय करून राहिले सगळे म्हातारेच आहेत. इकडे बघू शकताय. बघू बरं आता ते निघतीलच, निघाले तर बघूया बरं काय 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 कशा पद्धतीने रिॲक्शन राहते ती एकदम फुल एन्जॉय आहे, सगळं फुलेलं आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण मस्त बीच बघितला. आणि तुम्हाला जर समजा याच्यामध्ये जर समजा कमी खर्चात अजून करायचं असेल ना तर शक्यतो होमस्टे बघा. आणि होमस्टे बघा आणि बीचपासून थोडा दूर बघा. वाटल्यास काय नाही एकदम जवळ असतं, काय थोडंसं पायी चालून येतं. आणि जेवण करायला पण तसंच बघा, म्हणजे होमस्टे वगैरे बघा मस्त. कारण काय माहिती आहे का, होमस्टे तुम्ही जर बघाल ना तर तुम्हाला तिथं एकदम ट्रेडिशनल पद्धतीने जेवण पण मिळेल. हॉटेलमध्ये तर काय ते मच्छी वगैरे आणून ठेवतात भरपूर दिवसाच्या. आता बाकीचे जण एकदम फ्रेश येत असतील असं नाही की सगळे जुने आणून ठेवतात. पण मग शक्यतो तरी तुम्ही होमस्टे बघा आणि होमस्टेमधून घ्या. नाहीतर एखाद्या मला लगेच सांगेल आम्ही काय हॉटेलवाले तसे असतो काय, तसं नाही.
प्रत्येकजण नाही राहत, पण बाकीचे आणून ठेवतात. आणि होमस्टेवाले कसे असतात ते जेवढं आपल्याला खायला किंवा मग जेवढे पर्यटक असतील तेवढंच घेऊन येतात रोजच्या रोज. त्याच्यामध्ये तुम्हाला परवडेल, तर तुम्ही शक्यतो तो विचार करा. तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नाही मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर चला मग लवकरच भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.